हॅलो, गुड आफ्टरनून, नमस्कार सर्वांना. तर आज मी आलेली आहे कचारगडच्या यात्रेला. म्हणजे रिटायरमेंटचा पण प्रोग्राम होता, तर त्याच दिवशी आम्ही तो प्रोग्राम संपल्यानंतर यात्रेला आलो. आणि म्हणजे त्याच दिवशी यात्रा होती आणि त्याच दिवशी तो प्रोग्राम पण होता. तर मी ना सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजता घरून निघाली. तर मला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं त्या प्रोग्रामला. तर पोहोचली बरोबर 11 वाजेपर्यंत. तर हे सोबत माझी लहान बहीण आणि जावई आहे, हे पण आले होते प्रोग्रामला. माझा भाऊ पण आला होता आणि आई पण आहे सोबत. तर अचानकच त्याच दिवशी यात्रा पण आली, तर म्हटलं चला मग नंतर काही आपल्याला असा प्रसंग येणार नाही, म्हणून मग मी यात्रेला आली. अपना एक छान वाटते. मोर, हे भगवान बुद्ध. वंदू चप्पल घ्यायची आहे का? चल ना, जाऊ ना तिथपर्यंत. काही असेल तर दुसरे ये कितने के भगवान बुद्ध की? इसमें नहीं क्या 100 से लेके 500 तक पूरे हैं। ये 200 की 200 की 200 रुपये. और ये 100 रुपये. 100 रुपये. चलो. ए विनय, थांबा. दूर दूर नका जाऊ, दूर नका जाऊ. हे इथं गाडी पाहिजे. आता का घेऊ बाबूसाठी? इथं काही दिसत नाही. हे घेऊ का? टिचूक टिचूक हे वालं हे घेतलं होतं मी आणि ते एकाच दिवशी तोडूनच टाकते. आणि टेडी बिअर तर भरपूरच आहे घरी. ए म्हणजे फ्लावर पण खूप छान आहे. नगराध्यक्ष झालेले आहेत. माननीय आदिवासी मंत्री यांना विनंती आहे की यांचा सत्कार करावा. हे बंधू झुमर पहा ना, झुमर. संचालक आदिवासी विकास आमंत्रण. तर इथे ना खूप मोठी यात्रा भरते कचारगडला. देवीची यात्रा आहे, महाकाली कंकाळेश्वर असं काहीतरी म्हणून. नाव काही मला बरोबर आलं नाही. मी मागच्या वेळेस आली होती फिरायला बघा, ते मी हाजरा फॉलचा वगैरे व्हिडिओ टाकला होता. तर त्याच्यामध्ये मी गेली होती तिथपर्यंत, पण ते 5 वाजता गेट बंद झालं होतं कचारगडचं, म्हणून मला काही ते पाहायला मिळालं नाही. आणि याही वेळेस माझी यात्रा ही अपुरीच राहिली, कारण की भरपूर लांबचा पल्ला होता. तरी आम्ही 3 किलोमीटरपर्यंत पायदळ चालत गेलो. आणि मी निरूला नव्हतं आणलं सोबत, कारण ऊन खूप होती आणि आम्हाला लगेचच परत पुन्हा गावाला पण जायचं होतं, म्हणून आम्ही 3 किलोमीटर आलो. आणि बाकीचं जे 2 किलोमीटर आहे ते आम्ही काही चाललो नाही, कारण की आम्हाला खूप वेळ झाला असता यात्रा पूर्ण केली असती तर. पप्पा हेच तर बघायचं होतं मला. हेच बघायचं मस्त होतं. आहे ना, छान ड्रेस कोड आहे यांचा बघ.
किती छान वाटते ना. हे आले तिथून कचारगड वरून. तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की सुंदर सुंदर असा ड्रेस कोड यांचा. मुलं मुली छान असे कपडे घातलेले आहे. तर या मुलांचा आहे ना सांस्कृतिक कार्यक्रम असतो इथे यात्रेमध्ये. म्हणजे त्या भागात जेवढ्या शाळा कॉलेज असतील ना तेवढ्यांचा पण म्हणजे कार्यक्रम असतो. आपल्या इकडे कसा ॲन्युअल फंक्शन असते त्याचप्रमाणे इथे असा हा प्रोग्राम असतो यांचा. आणि खूप मंत्री वगैरे येतात. म्हणजे खूप अशी मोठी यात्रा भरते इथे. तर आम्ही आता इथे जवळपास पोचलोच. म्हणजे 3 किलोमीटर असं अंतर आलो आम्ही. आणि इथे बघा छान असे ना बाजूला पुतळे आहे ते 2. म्हणजे कदाचित ते जुन्या काळातले त्यांचे आदिवासी लोकांचे असतील कोणी राजे महाराजे वगैरे. त्यांचे असे सुंदर असे इथे पुतळे बनवलेले आहे. आणि इथून मग त्या कचारगडचा रस्ता चालू होतो. आणि त्या कचारगडमध्ये टेकाडावर आहे ना टेकडीवर छान अशी 2 किलोमीटरची गुफा आहे. तर तिथे काही आमचं जाणं झालं नाही. अच्छा तिकडे जेवणाची झोपण्याची व्यवस्था आहे का? तिकडे जेवण आणि झोपण्याची व्यवस्था. चलो इधर जाएंगे. चल थोडंसं दूर जाऊ आपण. कोणते घे ना. आई आई इकडे इकडे तुमच्या जो मोबाईल हा म्हटलं तू जाऊ नको कुठं. हरवशील गर्दी. एक तर मोबाईलही जवळ नाही ठेवत तू. काय घेत आहे म्हणू? नाही आहे कशासाठी? त्या बाईला पाहिजे. हे स्टिकर घे ना. घेते का स्टिकर? कशावर लावासाठी आहे? भिंती. मस्त बासरी वाजवत आहे तू. घेते का? एक घेत आहे का ग? पान याच्यासाठी पान. ममतासाठी एक घे, एक राणीसाठी घे आणि एक संध्यासाठी घे. हेच घेऊ का? वेगवेगळं घे. वेगवेगळं घे. तर इथे खूप छान छान वस्तू होत्या विकायला. आता यात्रा म्हटलं की वस्तू राहतेच. गळ्यातल्या माळा वगैरे छान होत्या पण त्या काही आमच्या कामाच्या नव्हत्या. म्हणजे ते लोक तसा पेहराव करतात ना तर त्यांच्यावर त्या माळा छान दिसते म्हणून आम्ही काही त्या घेतल्या नाही. आम्ही थोडी शॉपिंग केली पण वेगळी केली. तर अशा पद्धतीने अशी खूप मोठी यात्रा असते इथे. आणि मला नाही या लोकांचा खरंच तो ड्रेस ना खूप आवडला. म्हणजे एकदम मस्त वाटला. खाना भी है नहीं हमारे उत्तर खाना है. चला बंधू कुठे गेली का? घ्यायला गेली. चाल बरं आहे आपण पाहू. ये बरं आई ये. दोशाचा तवा बिवा ये ना. यहाँ पे एकमात्र विचार गोंडवाना समग्र क्रांति आंदोलन के माध्यम से जिस चीज महापुरुषों ने रखा है वही एकमेव काय घेतलं? नाही ते कान के झुमके पाहायला गेली होती. चलो हमारे ऊपर आई कुठे? हे म्हणतो झुले. कुठे आहे? हो इथं तसेच आहे पण तेच आहे. आई इकडं नाही आहे. आई इकडं नाही आहे. बंधू तसेच आहे पण थोडीशी छान वाटत आहे. नाही तसेच आहे ना. तसेच आहे. हा यायचा व्हिडिओ घे तुम्ही आता. कोंबडे
कोंबडे चला आपण जवळपास आलो आपण कचारगडच्या हो आई तेवढ्या वर चढणं होईल काय हा, तेच म्हटलं हा, चलो तुम्ही बसून जाल मध्ये कुठेतरी. चला बसता का इथे कुठेतरी. तुम्हाला आधीच म्हणलं होतं थांबा म्हणून तुम्ही. अगं पण बाबूसाठी तर काहीच नाही घेतलं मी खूप असते. कलाकार बघायला आम्ही आ आ तिच्या घरी कोणत्या आगाला? नाही इथं नाही दिसला ते असं त्याच्यावर जाळी असते. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त गोंधळ आणि आवाज ऐकायला येईल पण यात्रा म्हटलं तर एवढा गोंधळ तर राहणारच. तर चला माझ्यासोबत पण तुम्ही यात्रा एन्जॉय करा. पण तिकडे 10 रुपये. जाऊ दे, 10 रुपयात काही नाही येत. चल आणि जर काही विशेष असेल तर मग का फरक पडते जाऊन पाहिलं तर मग यांना थांबावं लागते इथे. बरं चाल समोर जाऊया ना चलो डान्स करा डान्स करा बंद हे कसे वाटते ते पाहिजे ते मी नेऊ नाही का घेतलं का यासाठी बाबा? हो 50 रुपयात आज कसा देणार आहे पण एवढा? आजकाल याच्यातच बनवतात. याच्यात बनवते ना बंधू हे घे चहाचे कप हे घे ना हे घे ना चहाचे कप लवकर थंड होते. माझ्याचकडे आहे. चहा टाकला ना, पाहुण्यांजवळ मीठ करते. हे घे ना पैसे टाकात ए हा बघ दिवा कितीचा आहे तर पहा बरं छान वाटते ना हा आहे माझ्याकडे. आहे कितीचा आहे छान भैया कितने का है ये कितने का है 140 का जोड़ा है मैडम. 140 तर मला हा डान्सचा व्हिडिओ ना बरोबर घेता नाही आला कारण समोरनं गर्दी पण खूप होती आणि माझ्या मोबाईलच्या समोरनं तो माणूस खूप येत होता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट करू नाही शकली बरोबर. तर कशी वाटली तुम्हाला कचारगडची यात्रा नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तर चला बाय भेटू पुढील व्हिडिओमध्ये.